नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज जहीर खान के साथ। कुर्ला विधानसभा से कांग्रेस की उम्मीदवार वर्षा गायकवाड़ जी को टिकट मिलने के बाद जेठवन पार्क बुद्ध विहार में महिला कार्यकर्ताओं ने अपनी उम्मीदवार वर्षा गायकवाड़ जी का स्वागत बड़ी उत्साह से किया। इस उत्साह में ज्योत्सना हांडे, उज्ज्वला दाभोळे, माजी नगर सेवक डॉक्टर प्रियतमा सावंत और कई महिला कार्यकर्ता शामिल हुए। तर आपल्याला यांना खासदार बनवायचं आहे म्हणून बनवायचं आहे। तुम्ही फक्त मतच देऊ नका, तुम्ही बाहेर जा, लोकांपर्यंत जा। आज ही संविधानासाठी आपली लढाई चालू आहे। मी तर बघा 24 तास काम करतोय। हे 20 दिवस भारतासाठी, आपल्या देशासाठी एकदम अत्यंत इम्पॉर्टंट आहेत। तर ताईंना सपोर्ट करा, मत द्या, प्रचार करा आणि 4 जूनला आपली ताई खासदार वर्षा ताई म्हणून आपल्या समोर येतील ही मला विश्वास आहे। तर असंच तुमचं प्रेम त्यांच्यावर ठेवा। धन्यवाद। सबसे पहले तो आपका नाम। हाँ, जय भीम। मैं उज्ज्वला दाभोळे बात करूँ। मैं माजी यहाँ की अध्यक्ष हूँ अनुमा महिला मंडल की, और हमें बहुत खुशी हो रही कि वर्षा ताई हमारे विहार में आ रही है, क्योंकि हमको उम्मीद से हम उनसे उम्मीद लगाए बैठे हैं कि वो ज़रूर चुन के आएगी और हमारे पूरे जो है समस्या उसका निवारण करेगी। जैसे कि आजकल महिला को इतना अभी तकलीफ़ हो रही है, हर चीज़ में उन्होंने इतना, अभी जो गवर्नमेंट है उनकी राज में इतना पूरा महंगाई बढ़ गई। गैस का देखो, अब सब्जी का देखो, इवन शिक्षण का भी देखेंगे तो इतनी महंगाई बढ़ गई है। तो हम लोग तो त्रस्त हो गए। तो हम लोग चाहते कि हमारा नेता है और हमारे लिए कुछ काम करे, और हमारे लिए बहुत बड़ा हम लोग उम्मीद लेके उनसे यहाँ पे आए हैं कि वो ज़रूर चुन के आए और हमारे पूरे समस्या का निवारण करें। अच्छा, ऐसे बच्चों के लिए कुछ मैसेज देना चाहेंगे जो पहली बार जिनका वोटिंग जा रहा है, उनमें भी बड़ी उत्साह होगी कि हम पहली बार बूथ पे जाएंगे, बहुत कुछ देखेंगे। ज़रूर तो उनको कुछ मैसेज देना चाहेंगे? हाँ, मैं उनसे ज़रूर कहूँगी कि उन लोग ने सोच समझ के वोटिंग करना चाहिए। उनको मालूम होना चाहिए कि किसको वोट देना चाहिए और कौन हमारा काम करके देने वाले, खाली आश्वासन नहीं। हमको वर्षा ताई पे पूरा भरोसा है कि वो हमारे जनता के लिए काम करेगी, हमारे लोगों के लिए काम करेगी। एक नारा लगा दो। वर्षा ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मैम, सबसे पहले तो आपका नाम बताओ। मैं डॉक्टर प्रियतमा सावंत, माजी नगर सेविका हूँ। अभी मुंबई कांग्रेस में वर्षा ताई के साथ सेक्रेटरी हूँ। जैसे कि आज यहाँ पे जो बैठक आप लोगों ने ली है, ये क्या वर्षा ताई के स्वागत में ली है? जी बिल्कुल। वर्षा ताई हमारी महाविकास आघाड़ी की उत्तर मध्य मुंबई की उम्मीदवार है और बहुत आनंद है और बहुत उत्साह है सभी कार्यकर्ताओं में, और ख़ासकर जो हमारा समाज है, क्योंकि वर्षा ताई हमारा बुद्धिस्ट समाज से बिलोंग करती है और ये जो बुद्ध विहार है हमारा, और ये सब हमारी जो कम्युनिटी है, हम सब लोगों में बहुत ज़्यादा उत्साह है, क्योंकि हमारा कोई जो नेता है वो खासदार बन के ज़रूर बनने वाली है। हमारी ताई खासदार बन के हमें एक नेतृत्व हमारे समाज को मिलने वाला है, इसलिए बहुत खुशी है हमें। जैसे कि इस बार के इलेक्शन, जिससे महिलाएं जो वोट डालेंगी, जो साइलेंस वोटर होती है जी, जो वोटिंग के टाइम पे बहुत ही महत्वपूर्ण रखती है, क्या मुद्दे हैं महिलाओं के जो महिला ताई को लाएंगी? जी बिल्कुल। महिलाएं, जो अभी की जो महिला है, जो घर भी चलाती है, कारोबार भी चलाती है, संसद में भी महिला है, कहाँ पे महिलाओं का योगदान नहीं है। लेकिन जो महिलाएं हैं वो ज़्यादा त्रस्त है, क्योंकि उन्हें हर चीज़ में बजट देखना पड़ता है अपना, और महंगाई जो इतनी आसमान में चरम छू रही है, जो महंगाई है उसमें कम जो गरीब गृहिणी है और जो कारोबारी भी गृहिणी उसको भी जीएसटी ने मारा है, और जो गरीब की गृहिणी है उसको आज का खर्चा करने में, जैसा गैस सिलेंडर है, भाजी तरकारी सब महंगा हो गया, दाल इतनी महंगी हो गई है, तो हर चीज़ से जो आज की स्त्री है वो प्रभावित है, और इसलिए वो बदलाव चाहती है इस इलेक्शन में, और वो होके रहेगा। आमच्या विनंतीचा मान ठेवून या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि सर्वांना माहिती आहे की मी उत्तर मध्य मुंबईमध्ये जे आहे ते लोकसभेचा उमेदवार म्हणून इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला निवडूनचं तिकीट मिळालेलं आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलेली आहे की आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य मला द्यावं। खरं तर मी काल फॉर्म भरण्यात जात असतानाच मी सुरुवातीला एक मेसेज दिला की या देशाचं संविधानाचं संरक्षण करण्यासाठी
मी लोकसभेमध्ये जात आहे. म्हणूनच लोकसभेला फॉर्म भरत असताना मी संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन गेले आणि संध्याकाळी मला या गोष्टीचा अभिमान आहे की आदरणीय आमचे नेते राहुल गांधीजी यांनी सांगितलं की यापुढे जे जे कॅन्डिडेट आहेत लोकसभेचा फॉर्म भरतील त्यांनी हातामध्ये संविधान घेऊनच तो लोकसभेचा फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की या देशाच्या लोकशाहीसाठी, या देशाच्या संविधानासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय आहे तर ते आपल्या सगळ्यांना आता एकत्र येण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने आपण बघतो की आज जेव्हापासून 10 वर्षात सरकार आले त्यावेळापासून जे आहे ते सातत्याने काही ना काही गोष्टी करून संविधानाची चौकट मोडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हे संविधान चांगलं आहे की वाईट आहे हे त्याच्या चालणाऱ्या हातावरच अवलंबून आहे. आणि आता आम्ही बघतोय की हे सगळ्या स्वायत्त संस्थेचा वापर हा स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची सत्ता मिळवण्यासाठी, इतरांचे पक्ष फोडण्यासाठी, सरकार तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. आपण सगळेजण बघताय काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि काय चाललं आहे देशामध्ये. म्हणजे मूलभूत प्रश्नाबद्दल बोलायचं नाही, मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा करायची नाही. आता तर फक्त जातीभेद आणि याच्यावरती चर्चा सुरू आहे. सातत्याने धर्माचा आणि जातीच्या पलीकडे भाजपाने कधीच कुठलं राजकारण केलं नाही. सामाजिक सलोखा आणि एकता, अखंडता ह्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकते हे साधारणपणे आपल्या संविधानाचं मूलभूत अंग आहे. आणि म्हणून मी सर्वांना हेच सांगते की यावेळेचं इलेक्शन जो आहे तो या देशाच्या सगळ्यात महत्त्वाची दिशादर्शक असं इलेक्शन आहे. कारण प्रत्येकाला कळणार आहे की आता 10 वर्षांनंतर मोदींना आता कळून चुकणार आहे की या देशामधली जनता काय जाणते आणि काय करू इच्छिते. खरं तर मी सांगितलं या देशाचा जर आत्मा काय असेल तर हे देशाचा आत्मा हा भारताचं संविधान आहे आणि लोकशाही हा आपल्या सगळ्यांचा श्वास आहे. आणि जर हा श्वास फोडला तर नक्कीच तुम्हाला माहिती आहे की गुदमरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी विनंती करते की आपण एकजुटीने यावेळचं इलेक्शन लढूया. मला माहिती आहे की खूप सारे पक्ष येतील, खूप साऱ्या गोष्टी येतील. मी यावेळेला एकच गोष्ट आपल्याला सांगते, ही लढाई 2 व्यक्तीमधली नाही आहे. मी रईस शेखजींचं मनापासून धन्यवाद करते की रईस शेखजी या ठिकाणी आले. पण ही लढाई 2 व्यक्तीची पेक्षाही जास्त लढाई मोठी आहे, ही विचारांची लढाई आहे. एकाकडे मनुवादी विचार आहे, एकीकडे कट्टरता, त्या ठिकाणी हिटलरशाही, दहशतशाही आणि कुठे ना कुठे आपल्याला माहिती आहे की एक वेगळा विचार करण्याची एक परंपरा RSSची आणि भाजपाची राहिलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की ही लढाई रेशम बाग विरुद्ध दीक्षाभूमीची लढाई आहे. आता त्याच्यामध्ये आपण कुठल्या विचारावर राहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा मी आशीर्वाद मागण्यासाठी आलेले आहे. एवढ्या रात्री तुम्ही सगळे जमा झालात ह्याच्यातच माझं अर्ध तर मला वाटतं काय म्हणतात त्याला, मला जे पाहिजे ते मिळालं. कारण एवढ्या रात्री महिलांनी येणं आणि भाऊंनी येणं मला खूप मोठी गोष्ट. त्यामुळे तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळतील. आणि 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. आपल्याला निशाणी तर माहिती आहे, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता म्हणून काम करते. वडिलांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहणं, विचारांशी एकनिष्ठ राहणं आणि बाबासाहेबांची अनुयायी म्हणून काम करताना स्वतःचं काम माझं मी एक सांगू शकते तुम्हाला, मी काम करणारी महिला आहे, लोकांच्या संपर्कातली महिला आहे आणि आपल्या विचारांच्या बाबतीत खूप पक्की काम करणारी महिला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळे मला सहकार्य द्याल आणि मला भरघोस आशीर्वाद द्याल आणि येणाऱ्या 20 तारखेला मला निवडून द्याल हीच विनंती करायला मी या ठिकाणी आले. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानते. वर्षाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वर्षाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वर्षाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वर्षाताई अंगार है, पार्टी से अंगार है. आप देख रहे थे आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज़ जहीर खान के साथ.